नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटासा मी प्रश्न विचारतो. तुम्ही आजवर बऱ्याच वेळा लोन काढला असेल. बऱ्याच वेळा तुम्हाला काही गोष्टी म्हणजे मोठ्या कामाची गरज लागली असेल आणि ते काम होण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी लोनवर अवलंबून होता आणि त्यावेळी तुम्ही मला फक्त एक ह्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे की त्या लोनचा विचार तुम्ही जेव्हा करत असता आणि त्या कामाचा विचार जेव्हा करत असता त्यावेळी खरं सांगा की ते काम आणि ते लोन एवढं सोडून इतर विचार तुम्ही करू शकला का किंवा कधी केला का? नाही ना. ह्याच गोष्टीचा धागा जो आहे तो आज मी धागा पकडून आज तुमच्याशी मी चर्चा करणार आहे. आणि मी जसं म्हटलं की कर्जालाच कामाला लावायला शिका. कर्ज हे जे आहे ते आपल्या डोक्यावरती फार मोठा भार आहे किंवा कर्ज म्हणजे आपल्या डोक्यावरचा भार आहे. तो भार असतोच, मी अजिबात नाकारणार नाही. पण त्याला कामाला लावून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो का, ह्याची युक्ती आणि याची क्लुप्ती मात्र तुम्हाला मी नक्की इथं सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि थोडंसं काय असतं माहिती आहे का, मी सुद्धा आयुष्यात खूप लोन काढली, तुम्ही सुद्धा भरपूर लोन काढली. पण आपण ज्या चुका केल्या, आपण ज्या गोष्टींचा वापर एक्स्ट्रा केला नाही, आपल्या बुद्धीचा वापर एक्स्ट्रा केला नाही, तो जर आपण आता करू शकलो तर, किंवा जे फर्स्ट टाइम आज लोन काढण्यासाठी जात आहेत किंवा फर्स्ट टाइम असं काहीतरी मोठं काम करण्यासाठी जात आहेत, त्यासाठी लोन घेत आहेत, त्यांच्यासाठी तरी किमान हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारची देणगी ठरू शकतो की नाही ते तुम्हीच ठरवा पुढे. काय विषय आहे? विषय असा आहे की जेव्हा तुम्ही लोन काढतो, आपण लोन काढतो, मी सुद्धा त्या प्रोसेसमधून गेलोय म्हणून आपण म्हणूया. तर आपण जेव्हा लोन काढतो ना, गृहीत धरा फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून मी असं समजतो की मी एक कार लोन घेतोय, समजून घ्या. तर कार लोन घेताना मी काय विचार करतो बघा, गाडी कोणती घ्यायची इथून स्टार्ट होतं. मग त्यामध्ये सुद्धा कोणत्या कंपनीची घ्यायची, किती सीटर घ्यायची, म्हणजे 5 सीटर घ्यायची, 7 सीटर घ्यायची, लक्झरियस घ्यायची, सेमी लक्झरियस घ्यायची की नॉर्मल कार घ्यायची, हे सगळे विषय सुरू होतात की नाही? होतात. त्यानंतर कोणत्या बँकेकडून लोन आपल्याला मिळू शकतं, त्या बँकांचा सर्च होतो, तोही विषय होतो की नाही? होतो. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्टचा विषय होतो, त्यानंतर आपल्या सॅलरी स्लिपचा विषय होतो, इन्कमचा विषय होतो, सिबिलचा विषय होतो, लोन आपल्याला मिळतं, आपण डाऊन पेमेंट करतो आणि गाडी आपल्या दारात येते, पूजा अर्चा सगळं होतं. अगदी हेच ना, याच प्रोसेसमधून 99% जे आहेत ते लोक जातात. मीही त्याच प्रोसेसमधून गेलोय, तुम्ही सुद्धा त्याच प्रोसेसमधून गेलाय, बरोबर? मग आता हे नॉर्मल आपण लोन काढणं आणि एखादं मोठं काम करणं हा विषय झाला. पण आजचा विषय जो आहे तो एक्झॅक्टली त्याच्या थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय की समांतर जेव्हा आपण एक विचार करत असतो, समांतर 2 विचार करत असतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण त्याला जोड देत असतो त्या विचाराला. हे आधी महत्त्वाचं लक्षात ठेवा. थोडा वेळ समजणार नाही मी काय म्हटलं ते, म्हणजे असं समजू नका की मी सगळं डोक्यावरून चाललंय, अजिबात असं होऊ देणार नाही. कारण सरळ साध्या सोप्या भाषेमध्येच मी बोलतो. पण काय असतंय की फरक करताना लोन घ्यायचंय, मग लोनलाच आपण कामाला लावायचंय, कर्ज घ्यायचंय, कर्जालाच आपण कामाला लावायचंय. हा प्रकार नेमका काय, हा विषय जो आहे तो हाच अतिशय पुसटशी अशी रेषा असते, कर्ज घेणे आणि कर्जाला कामाला लावणे. मग आता तुम्हाला मी हेच उदाहरण पुढे कॅरी फॉरवर्ड करून सांगतो, ते नीट ऐका. कार घेणे हे स्वप्न असू शकतं आणि ते स्वप्न पूर्ण करावं, आपण कधीतरी लक्झरियस लाईफ जगावं, आपलं सुद्धा स्टेटस वाढवावं, या सगळ्या गोष्टीमधून जाणं हे अपरिहार्य जरी नसलं तर एक इच्छाशक्ती जी आहे ते प्रत्येकाला करवते, ती गोष्ट करून घेते असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. कारण शेजाऱ्याने जरी कार आणली किंवा शेजाऱ्याने TV आणला तरी तो आपल्याकडे का नाही, किंवा आपल्याकडे असला तरी बरं वाटेल, हा विषय जो आहे तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये येऊन जाणारा विषय असतो, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणून मी त्या गोष्टीला अजिबात नकार देत नाही की तुम्ही कर्ज काढू नका आणि कर्ज काढून कुठलीही गोष्ट घेऊ नका किंवा कर्ज काढून कोणतंही मोठं काम करू नका, असं अजिबात मी म्हणणार नाही. पण आजच्या विषयाला अनुसरून मी काही उदाहरणासह स्पष्टीकरण जे करतोय ना की कर्जाला कामाला लावा, मग तुमच्या डोक्यावरती ते कर्ज जे सुरुवातीला म्हटलो तसं भार वाटणार नाही, फार मोठं ओझं वाटणार नाही. मग ते कसं ते तुम्हाला सांगतो. साधं गणित, आपण ज्या उदाहरणाने सुरुवात केली तेच उदाहरण मी कॅरी फॉरवर्ड करून तुम्हाला सांगतो. मान्य आहे की तुम्ही आज काय केलं की एक 12 लाखाची गाडी फायनल केली.
12 लाखाच्या गाडीमध्ये तुम्ही काय करता आहात, एक 3 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं ठरवताय. किती? 3 लाख. बँक तुम्हाला सँक्शन किती करणार असते? 9 लाख रुपये. बरोबर, अगदी हिशोबाने तुम्हाला क्लिअर सांगतोय. या 3 लाखामध्ये आता तुम्ही विचार करा काय, की 9 लाख रुपये बँकेला आपण जेव्हा कर्ज मागणी करतो, कर्ज जेव्हा आपल्याला सँक्शन होतं त्यावेळी त्याचा EMI सुद्धा त्या पर्सेंटेजनुसार ठरतो. हे बरोबर आहे. पण आता इथेच खरं जे आहे ते थांबण्याचं, विचार करण्याची वेळ असते. म्हणजे काय, तर आता तुम्ही विचार करा की 12 लाखाची गाडी तुम्ही जेव्हा घेत असता त्याच वेळी तुमच्या डोक्यात काय विषय असतो का, की ही गाडी जी आहे ती गाडी मी कशासाठी घेतोय? मग तो विचार पहिल्यांदा करणं आपण गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण गाडी घेतोय म्हणजे नेमकं का घेतोय? मला फक्त ऑफिसला जायला यायला घेतोय का? मला घरातल्या लोकांना कधीतरी वीकेंडला ट्रिप म्हणून घेतोय का? माझ्याकडे एवढा पैसा पडून आहे म्हणून घेतोय का? हा विचार तरी कधी केलाय का किंवा करतो का? अर्थात ज्यावेळी आपण कर्ज काढून, लोन काढून जेव्हा गाडी घेत असतो त्यावेळी माझ्याकडे पैसा पडू नये म्हणून मी गाडी घेतोय असं तर होणं शक्य नाही. मग कर्ज काढून जर आपण ती गाडी घेणार आहोत तर त्या कर्जाचं ओझं आपल्या डोक्यावर येणार आहे हे जर आपल्याला समजत असेल तर त्यासाठी ती गाडी येण्याआधीच आपण जर असं केलं की ते कमी कसं होईल ओझं, त्या आपण घेतलेल्या कर्जाला, गाडी ही एक ॲसेट आहे हे लक्षात ठेवा, पण कर्ज हे ॲसेट नाही, ते कधी ना कधीतरी कमी होणारच असतं. बरोबर, गाडी ही जी आहे किमान 15 वर्ष 20 वर्ष तुमच्याकडे ती राहणार असते, पण कर्ज कधीतरी ते फिटणार असतं. मग ते कर्जच आपण जर कामाला लावलं तर म्हणजेच काय, याचा अर्थ सांगतो तुम्हाला, की ती गाडी जी आहे त्या गाडीचा ड्युएल फायदा, ड्युएल उपयोग काय करता येऊ शकतो का याचं प्लॅनिंग जे आहे तुम्ही आधी केलं तर ते तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतं. म्हणजेच तुम्ही एक प्रकारे त्या कर्जाला कामाला लावता, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता साधं गणित आहे, तुम्हाला ऑफिसला जाण्या येण्यासाठी तुम्हाला गाडी आवश्यक वाटते, तुम्ही नक्की घ्या. पण आता तुमच्याच ऑफिसमधले एम्प्लॉई असतात की जे तुमच्या रूटवरून येणारे जाणारे असतात, त्यांच्याकडे गाडी नसते. तुम्ही जेव्हा शेअर करता त्यावेळी तिथे पेट्रोलचा खर्च तुमचा कमी होतो. दुसरी गोष्ट, जर तुमचं अगदीच हाय प्रोफेशनल अगदी काम नसेल, फारच अगदी तुम्ही असं स्टेटस सिम्बल म्हणून नोकरी करता आहात, स्टेटस सिम्बल म्हणजे तुम्ही समजून घ्या थोडं, एक मॅनेजर लेवलला काम करता आहात किंवा फार मोठा अगदी, तसं जर नसेल तर विकेंडला तुम्हाला जेव्हा ट्रिप करायचे असतील फॅमिलीसोबत, कधीतरी विकेंडला तुम्ही नक्की जा. पण जेव्हा सॅटर्डे संडे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी अशा बऱ्याच कंपन्या ज्या आहेत की ज्या कंपन्या 4 व्हीलर ज्या आहेत त्या 4 व्हीलर काय करतात, भाड्याने देण्यासाठी तुम्हाला मदत करतात. त्यांच्याशी टायअप करा. सॅटर्डे संडे जो आहे तो तुमचा वेळ इन्कममध्ये घालवा, इन्कम मिळवण्यामध्ये करा, त्याला कन्व्हर्ट करा. म्हणजे काय होईल, जो तुमचा 14-15 हजाराचा EMI स्टार्ट झालेला असेल त्याच्यामध्ये विकेंडमुळे 4 आठवडे तुम्हाला मिळतात. 4 आठवड्यातले 2 दिवस सॅटर्डे आणि संडे मिळतो. तुम्ही लक्षात घ्या, 4 दुणे 8, 8 दिवस अगदी 1000 रुपये जरी तुम्हाला ट्रिप मागे मिळाले, कुठल्याही ट्रिप बाहेरच्या घ्या किंवा इन सिटी घ्या, डझंट मॅटर, पण तेवढं एक टार्गेट मिळतंय का ते चेक करा. कुठल्या कंपन्या किंवा कोणत्या एजन्सीज ज्या आहेत त्या तुम्हाला तशा पद्धतीने मदत करतात ते चेक करा. आणि त्या 8 दिवसामध्ये किमान 8000 रुपये जरी तुम्हाला पेट्रोल, डिझेल, गॅस जे काय आहे ते फ्युएल वापरून तुम्हाला उरत असतील तर तुमचा EMI जो आहे तो 15,000 वरून 8,000 म्हणजे जवळजवळ 7,000 तुम्हाला देणं राहतं. याचा अर्थ तुम्ही ओझं जे आहे ते कमी केलं, प्लस काय केलं, त्या 9 लाखाच्या त्या कर्जाला तुम्ही कामाला लावले. हा विषय. मग आता तुम्ही म्हणाल मग असं सरळ म्हणा ना की लोन काढून बिझनेस करा. नाही नाही नाही, बिझनेस करा म्हणजे तुम्ही 2 गाड्या घ्या, डायरेक्ट एजन्सी ओपन करा किंवा ट्रॅव्हल एजन्सीचंच तुमचं एखादं बिझनेस सेटअप करा आणि करा, हा विषय नाही. मग इथेच तर मी मगाशी म्हटलं की त्या म्हणजे आपल्याकडे ते ॲसेट असणं आणि त्या कर्जाला कामाला लावणं यामध्ये एक छोटीशी फरकाची पुसटशी रेषा आहे. तीच रेषा मी इथे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हीच रेषा म्हणजे काय आहे की त्या ॲसेटचा वापर जो आहे तो वापर तुमच्या इन्कम सोर्स वाढवण्यासाठी करा. म्हणजे याचा अर्थ त्या कर्जाला तुम्ही कामाला लावता आहात. चला दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही फ्लॅट घ्यायचं स्वप्न बघता, 2 BHK साठी 2 BHK 80 लाख रुपये अशी किंमत आहे गृहीत धरा. 10% ते 20% तुम्ही 10 ते 12 लाख रुपये तुम्ही जमवलेत असं समजूया आपण, बरोबर. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ता जिथे राहत आहात त्या ठिकाणी तुम्हाला भाडं किती आहे,
तर एक 8,000 ते 10,000 भाडं आहे. आणि जिथे 2 BHK तुम्ही घेता तिथे भाडं किती आहे, तर 20 ते 22,000 रुपये भाडं आता चालू आहे. म्हणजे सिटीचा विषय घेतोय. म्हणजे तुम्ही एखाद्या सर्वसाधारण घरामध्ये राहत आहात, पण फ्लॅट तुम्ही कुठे घेत आहात, चांगल्या ठिकाणी घेत आहात, टॉवर किंवा टाउनशिपमध्ये घेत आहात. मग याचा अर्थ तिथे त्याप्रमाणे भाडं मिळणार असतं. हाच विषय पुन्हा येतो. मगाशी म्हटलं मी त्याचप्रमाणे काय, की तुम्ही होम लोन नक्की काढा, तुम्ही घर नक्की विकत घ्या, पण जर तुम्हाला खरंच गरज वाटत नसेल की आता शिफ्ट झालं नाही तरी चालेल, तर 100% तो फ्लॅट ऑन द स्पॉट रेंटवरती देऊन टाका. म्हणजे तुमचं जे काही 30-40 हजारावरती 30-35 हजाराचा EMI येतो, त्या EMI मधलं बर्डन जे आहे ते एका झटक्यात 20 ते 25 हजाराने कमी होतं. याचा अर्थ काय झाला, त्या 35 ते 40 हजाराच्या लोनला, कर्जाला तुम्ही कामाला लावलं. लक्षात घ्या. म्हणजे होतंय काय, की इथे भावनिकता, इथे इच्छेला आपण प्राधान्य दिलं तर आपण काय विचार करतो, इथलं माझं 10,000 भाडं वाचतंय, मग मी माझ्या फ्लॅटमध्ये, स्वतःच्या फ्लॅटमध्ये मी शिफ्ट होतो आणि तिथं माझं जे आहे ते म्हणून मी एन्जॉय करतो. पण हा एन्जॉय काही काळापुरताच असतो, हे लक्षात ठेवा. कारण EMIचं बर्डन जे आहे ते सहजासहजी लवकर कमी होत नाही. आणि मग तिथून पुढे आपली ओढाताण स्टार्ट झाल्यानंतर फील होतो की आपण 10,000 रुपये भाड्याने जेव्हा राहत होतो ते बरं होतं, हाच भाड्याने जर दिला असता तरीसुद्धा चाललं असतं. चला, हरकत नाही. जेव्हा तुम्हाला वर्षभराने तो एन्जॉय करून झाल्यानंतरही तुम्हाला वाटलं की आता आपण काय करूया, आहे तसं. आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा भाड्याने राहायला आलात किंवा एका ठिकाणी भाडं देताय आणि एका ठिकाणी तुम्ही स्वतः फ्लॅट भाड्याने देताय, तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही. कारण अडचणीच्या काळामध्ये पैसा फक्त पैशालाच मदत करतो, तुमच्या मदतीला कोणी येत नाही. म्हणजे गरजेला पैसाच मदत करतो. हे याचं कारण, म्हणण्याचं कारण असं आहे की त्या 25 हजारामुळे तुमचं 35 हजाराचं जे EMIचं बर्डन आहे ते 10,000वर येऊन ठेपतं. म्हणून या पद्धतीने कर्जाला कामाला लावण्याची जी युक्ती क्लुप्ती आहे ती नक्कीच कन्सिडर आधीच करा. चला पुढचं, पर्सनल लोन काढता तुम्ही. पर्सनल लोन 5 लाखापर्यंत मिळालं असं गृहीत धरा. 2-3 लाख रुपये जास्तीत जास्त आजकाल लोन देतात, फार लोन देत नाहीत. पर्सनल 5 लाख तुम्हाला मिळाला असं गृहीत धरूया. पर्सनल लोन काढताय कशासाठी, हा आधी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताय. किंवा काय गरज असते, बरं असते, असू द्या, गरजेशिवाय कोणी लोन काढत नाही हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती. पण साधा प्रश्न आहे की जर मी त्या 5 लाखामधला 1 लाख रुपयाचा वापर अशा पद्धतीने जर केला, गृहीत धरा थोडा वेळ, की एखादी तुमची मुलगी आहे, तुमचा मुलगा आहे की जो काहीतरी एक्स्ट्रा कोर्स करायचा म्हणतोय आणि त्याला 1 लाख रुपये फी भरायची आहे, बरोबर आहे, किंवा 50,000 असेल, 60,000 असेल, वॉट एव्हर. पण त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्या त्या नोकरीमध्ये म्हणा किंवा त्याच्या स्किलमध्ये म्हणा भर पडणार आहे. आणि त्यामुळे त्याचं स्किल जे आहे, म्हणजेच इन्कमचं स्किल म्हणा किंवा त्याच्या स्वतःचं स्किल म्हणा, ते वाढणार असेल तर ते 50-60 हजार रुपये त्याच्यामध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करा. हरकत काय, तो कोर्स पूर्ण होईल, एक्स्ट्रा तो ॲक्टिव्हिटी करू शकतो, एक्स्ट्रामधून तो काहीतरी 4 पैशाची तजवीज स्वतःसाठी करू शकतो, आपल्या घरच्यांसाठी करू शकतो, हे विसरू नका. म्हणजेच काय, 5 लाखामधले 4 लाख रुपयाचं काहीतरी नियोजन असं करा की जे तुमचं खरंच काम होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कमी करता येईल ते कमी करा. पण उरलेला 1 लाख रुपये जो आहे तो बघू, काहीतरी करू, अशा पद्धतीने जर तुम्ही ते पैसे खिशात ठेवले तर 1001% ते पैसे खर्च झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग नंतर हिशोब जेव्हा तुम्ही लावायला बसाल त्यावेळी म्हणाल हे 1 लाख रुपये असेच गेले. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या गोष्टीचं जे नियोजन आहे ते आधी नियोजन करा की कर्ज घेतोय मान्य आहे, पण त्या कर्जाला मला कसं कामाला लावता येईल, त्याच्यामधून मला कसं आउटपुट गेन करता येईल, हे तुम्ही जर आधी प्लॅनिंग केलं तर 100% तुम्ही कर्जाला कामाला लावून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. त्याचसोबत काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन असतात. मी कुठल्याही, म्हणजे ना म्युच्युअल फंडबद्दल सांगेल, ना सोनं खरेदी करा म्हणेन किंवा तुम्ही अमुक करा, ह्या गोष्टी नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सर्च केल्यानंतर मिळू शकतात. हळूहळू तीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही वाढवा. अगदी 4 लाख रुपयाचं काम झालं, 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तरी किमान जी आहे ती स्टार्ट करा. 1 वर्षभराची इन्व्हेस्टमेंट तुमची होईल आणि जर ती वाढली तर तुमच्या त्या कर्जामधलीच रक्कम कमी झाल्यासारखा विषय होईल, बरोबर. अगदी शेतीचं उदाहरण, शेतीची अवजारं घेण्यासाठी कर्ज काढलं जातं, शेतीवर अनेक प्रकारची कर्ज काढली जातात. एक 15 लाखाचं 10 लाखाचं कर्ज काढलं असं गृहीत धरा.
पण मी म्हणतो 8 ते 9 लाखामध्ये तुमचं जे पुढचं काम आहे ना ते आवरण्याचं बघा आणि 1 लाख रुपयामध्ये अगदी कुक्कुटपालन स्टार्ट करा. येऊ द्या 5-50च कोंबड्या, पण त्याचा घरच्यांना काम द्या, घरच्यांना थोडंफार ते काम करू द्या. म्हणजे काय होईल, एक सोबत जो जोड बिझनेस आहे, जोड धंदा म्हणू शकतो आपण त्याला, तो तिथे स्टार्ट होईल. त्या 1 लाख रुपयाला तुम्ही कामाला लावलेलं असतं. मुद्दा काय कळला आता, म्हणजे पूर्ण कर्ज काढून पूर्ण बिझनेस सेटअप करणे हा विषय नाही. तरी सुद्धा आपण कर्ज काढून त्या कर्जाला कामाला लावून आपलं EMIचं बर्डन, आपल्या कर्जाचं बर्डन कमी करू शकतो. असं प्लॅनिंग काहीतरी नक्कीच करावं. त्यासाठी हा खास मी व्हिडिओ बनवला. आता ही 3-4 जी उदाहरणं तुम्हाला मी सांगितली, फक्त तीच टिपिकल उदाहरणं तुमच्या डोक्यात ठेवू नका. कारण प्रत्येकाची गरज जी आहे ती वेगळी आहे. कर्ज काढण्यासाठी कोण कशासाठी कर्ज काढतो आज त्याच्या स्वतःला माहिती असतं. पण ते करत असताना धाडसाने का होईना निर्णय डायव्हर्ट करा, थोडा का होईना डायव्हर्ट करा. म्हणजे पूर्णपणे 10 लाखचे 10 लाख मी त्याच गाडीमध्ये गुंतवणार असं न करता त्याच्यापेक्षा कमी लेवलची गाडी घ्या आणि जे तुमचे डाऊन पेमेंटचे पैसे आहेत ते वाचवा आणि ते वाचलेले पैसे अशा ठिकाणी वापरा की जिथून तुम्हाला आउटपुट गेन होणार आहे. लक्षात आलं साधं. म्हणून त्या टिपिकल उदाहरणांवरती फक्त फोकस न करता तुम्ही स्वतः होऊन काय विचार करता याला आधी प्राधान्य द्या. परंतु जे आपण पुढे जाऊन करणार आहोत त्यामधून आपल्याला आउटपुट जे आहे ते मिळालंच पाहिजे. अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग 100% करा. एवढं सांगण्यासाठी तेच हेडिंग पुन्हा रिपीट करतो की अशाच पद्धतीने काय करा, कर्जाला कामाला लावा आणि मग तुमच्या EMIचं बर्डन, कर्जाचं बर्डन जे आहे ते कमी करा आणि जेवढा ताण कमी करता येईल तेवढा ताण कमी करून ते कर्ज फेडून टाका, मोकळे व्हा आणि आपलं ॲसेट स्वतःचं करून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल, थोडी जरी तुम्हाला याच्यामध्ये इनपुट ॲड झालं असेल की हे पण करू शकतो किंवा याच्याबद्दल किमान विचार तरी करू शकतो असं जरी वाटलं असेल तर 100% मला असं वाटतं की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर इथे लाईक करून जा. आणि अशाच पद्धतीच्या काहीतरी चर्चात्मक आर्थिक विषय जे आहेत ते घेऊन येताना अशाच पद्धतीने चर्चात्मकरित्या आपण काही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो आणि करण्यासाठीच हा चॅनल आहे. त्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि नवीनच कर्जासाठी अप्लाय करणारी कोणी तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा रिलेटिव्ह असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि त्यांना याबद्दलचा एक विचार करायची थॉट प्रोसेस जी आहे ती सुरू करायला सांगा. त्यामुळे काय होईल, आपल्या सगळ्या लोकांमध्ये एक साक्षरता जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होईल आणि कर्जाच्या बर्डनमधून बाहेर पडण्याची सुद्धा एक क्लुप्ती मिळेल. जर आवडला असेल इथपर्यंत तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि चॅनलला न विसरता पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.